बालाजी देवस्थान पुन्हा एकदा वादात अडकलं। बालाजीच्या प्रसादात आता किडे आढळल्याचा दावा भक्तांनी केलाय। आधीच लाडूमध्ये प्राण्याची चरबी असल्याच्या दाव्यानं खळबळ माजली होती। आता नवीन दावा केल्यामुळे पुन्हा वादाची शक्यता आहे। काय हा सगळा प्रकार पाहूया। तिरुपती बालाजीच्या प्रसादात आढळले किडे। प्रसादात किडे आढळल्याचा भक्तांचा दावा। याआधी लाडूत आढळली प्राण्यांची चरबी। तिरुपती मंदिरातील प्रसादाचा वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाहीये। प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी असलेलं तूप वापरल्याबाबतचा वाद अद्याप संपलेला नसताना एका भक्तानं प्रसादात किडे सापडल्याचा दावा केला। दुपारच्या जेवणाच्या प्रसादात किडे आढळून आल्याचे या भक्तानं आरोप केलेत। भक्तानं दावा केलेला हाच तो प्रसाद आहे। यात काळा दिसणारा हा किडा असल्याचा आरोप या भक्तानं केला। ప్రభుత్వం మారింది కాబట్టి దాని మీద చర్యలు తీసుకోవాలని నేను కోరుకుంటున్నాను। దీనివల్ల చాలా మంది చిన్న పిల్లలు భక్తులు అందరూ కూడా ఇబ్బంది పడతారు ఆ ఫుడ్ పాయిజన్ వల్ల। దాని గురించి మీరు ప్రభుత్వం చర్యలు తీసుకోవాలని కోరుకుంటున్నాను। मात्र भक्तानं लावलेला आरोप मंदिर प्रशासनानं फेटाळून लावला। अशी कोणतीही घटना घडलेली नाही असं म्हणत त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। प्रसादात किडे सापडल्याचा आरोप निराधार आणि खोटा। मंदिरात दररोज हजारो लोकांसाठी ताजा प्रसाद तयार केला जातो। श्रीवारी दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांसाठी गरम अन्नाचा प्रसाद तयार करते। भक्तांना भगवान व्यंकटेशावरील त्याच्या श्रद्धेपासून दूर करण्याचा प्रयत्न, संस्थेला बदनाम करण्याचा हा प्रकार। हा तिरुपती देवस्थानला बदनाम करण्याचा प्रकार असल्याचं म्हणत समितीनं दावा फेटाळून लावला। मात्र काही दिवसांपूर्वी लाडूमध्ये प्राण्यांची चरबी आढळल्याचं प्रकरण समोर आल्यानं देवस्थानचा वाद थांबताना दिसत नाहीये। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।